आरोग्य मंत्र्यांसमोर सत्ताधारी आमदारांनीच वाचले आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेचे पाढे। नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य विभागाचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी दिलेल्या भेटीदरम्यान व बैठकीत सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी व भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी मतदारसंघातील गोरगरीब नागरिकांना आरोग्य विभागाकडून सुविधांचा अभाव होत असतो त्या बाबतीत आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेचा पाढा आरोग्य मंत्री त्यांच्यासमोर वाचला। यावेळी दुर्गम भागातील गरीब आदिवासी महिला व बालकांना वेळेवर आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही, त्यामुळे अनेक रुग्णांनी आपले प्राण गमावले आहे। त्या संदर्भातले उदाहरण देखील त्यांनी दिले। मात्र आरोग्य विभागाचे अधिकारी आरोग्य मंत्र्यांसमोर देखील टाळाटाळ करीत खो देत होते। दोन्ही आमदार महोदय तळमळीने आरोग्य यंत्रणेबाबत आरोग्य मंत्र्यांसमोर झालेल्या प्रकारचे कथन करत होते। आरोग्य विभागाच्या एकूणच विविध प्रश्नांबाबत दस्तूरखुद्द आरोग्य मंत्र्यांनी जिल्ह्यातील दुर्गम भागात केलेल्या दौऱ्याप्रसंगी त्यांना काही चांगले तर काही वाईट अनुभव आले। आरोग्याच्या समस्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यासाठी दळणवळणाचा देखील अभाव आहे। त्या कशा पद्धतीने सोडवाव्यात या संदर्भात त्यांनी पावलं उचलली आहेत। त्यासाठी जिल्ह्यातील पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी स्थानिक पातळीवर नियोजन करावे। टास्क फोर्सच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दोन्ही आमदार महोदयांना आरोग्य मंत्र्यांनी दिले। घरी म्हणायला पाहिजे का? नाही, काय सांगितलं घरी पाठवायची गरजच नाही ना, ती जबाबदारी तिथे घेऊन जायची। आताही खोटं बोलून आलं तुमच्या समोर। मी काय खोटं बोलणारा माणूस आहे का? मी स्वतः ऍडमिट केलं आहे ते। काय बोलणं झालं दादा आपला इथे? हेच म्हणे उद्या घेऊन येतो, मी सांगितलं उद्या करताय रक्ताचे। काल रडत होते जेव्हा ऍडमिट केली तेव्हा। पहिल्या परत घरी का पाठवलं मॅडम? गाडीवरच होती शिरवेच्या पाठीवर भेटलेले सर बोलताय ते बरोबर आहे ना सर? घरी गेली ती तुमचं काम होतं, करू द्या तुम्ही दवाखाना केला। मी जबाबदारी आहे ना की तुम्ही आणि या दोघांची जबाबदारी आहे की आश्रमशाळेतला मुलगा आजारी पडला तर त्याला दवाखान्यामध्ये घेऊन केली नाही सर। आजपर्यंत रेखाड यांचा सांगतो, कोणताही मुला तिथे बिमार पडला हे घरी पाठवून देतो। मरायला पाहिजे घरी, लिस्टामध्ये तो नाव येत नाही। यांच्या जेव्हा मरतो तेव्हा आश्रमशाळामध्ये त्याची नोंद होत नाही। हे खंत मी तुम्हाला सांगतो, जे एरिया परिस्थिती आहे आश्रमशाळा कोणी नाही असतो, याच्यावर घेऊन नाही आला। आदिवासी विकास प्रकल्प मी येणार आहे म्हणून आले आहे। नाही यांना कोणाला विचारलं की नाही असतं। ही गोष्ट आपल्या घरातलं कोणी व्यक्ती असला किंवा आपले नातेवाईक असला तर आपण ते तसं करत नाही। काल सर एक रसनपाडा म्हणून गाव माझ्या मतदारसंघात इथली एक महिला डिलिव्हरीला त्या ठिकाणी कल्पायला गेली PSC-ला। त्यांनी सांगितलं सिरियस आहे, तुम्ही नंदुरबारला घेऊन सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबारला आणलं। इथं त्या ठिकाणी म्हणजे काय म्हणतात त्याला मेडिकल कॉलेजला आणलं। ते नॅचरल डिलिव्हरी झाली तिची, 4 वाजता डिलिव्हरी होते। दुसऱ्या दिवशी बाळाचं वजन 2.5 किलो आहे। दुसऱ्या दिवशी 12 वाजता त्याला डिस्चार्ज देऊन टाकलं। घरी गेलेले घरी डेथ झालं। तर ही गोष्ट लक्षात घेतली असते की बाळाचं वजन कमी आहे, त्या ठिकाणी वॉर्म बॉक्स मध्ये ठेवलं असतं, काही त्यांना 2 किलोपेक्षा जास्त वाढवलं ठेवलं असतं, घटना घडली नसती। काल त्या लोकांनी ते बाळ घेऊन त्या हॉस्पिटलला मोदलपाडा PSC-ला नेऊन ठेवलं। तिथून मला फोन केला, मी आपल्या गावाचे लोक जमलोय, गुन्हा दाखल करा म्हणून। मी मॅडमला फोन केला, आपल्याशी बोललो, मग डीन साहेबांशी बोललो, तर ते म्हणायचं असं काय झालं